काय झालंय आबांना? पाणी घ्या. बरं वाटतंय? राघवरावांनी जेव्हा आनंदीशी लग्न केलं ना, तेव्हा तुमची एक बाजू मी पदरात घेतली आणि माझी एक बाजू तुम्ही पदरात घेतलीत. राघवरावांना आधीची एक मुलगी आहे, त्यांचं त्याआधी लग्न झालं होतं. हे सगळं कळूनही त्यांच्यातला माणूस आम्हाला आवडला, म्हणून आम्ही हे लग्न करायचं ठरवलं. आणि मुलीला देण्यासाठी माझ्याकडे ना होता हुंडा, ना लग्न थाटात करण्यासाठीचा पैसा. पण एखादं लग्न ठरवून करतात ना, तेव्हा हा व्यवहार आधीमध्ये येतोच. पण आता हे लग्न झालंय ना, आणि आनंदी आता फक्त माझी लेक नाही उरली, ती या घरची झाली. या घरची सगळी माणसं आता तिची झाली आहेत, सगळी नाती तिची झाली आहेत. तुम्ही तिच्या झालात. तिची ही माणसं, ही नाती तुम्ही नका तोडू तिच्यापासून. नका हे कुटुंब तोडू. मी हात जोडतो तुमच्या समोर सुलक्षणाताई. असं का बोलतात आबा? म्हणजे सुलक्षणाबाई बोलल्या आनंदीला पुन्हा माहेरी पाठवण्याच्या संदर्भात का? आबा परब, तुम्ही आमच्या काही गोष्टी पदरात घेतल्यात. बरोबर आहे, घेतल्या ना पदरात. पण आम्ही त्या गोष्टी तुमच्यापासून लपवल्या नव्हत्या. तुम्हाला सगळं स्पष्ट माहित होतं. आणि तुमच्याही गोष्टी आम्हाला माहित होत्या, तुम्ही सांगितल्या होत्या. म्हणून आम्ही तुमच्याकडून एक पैसा सुद्धा हुंडा घेतला नाही. येतंय का लक्षात? पण आता तुमच्या मुलीला बाळच होऊ शकत नाही, त्याचं काय करायचं? ही गोष्ट तुम्हाला माहित असणार. नाही, मला खात्री आहे ही गोष्ट तुम्हाला माहीतच असणार, जी तुम्ही आम्हाला सांगत नाही आहात. म्हणून तर मग माझ्या मुलाचं पहिलं लग्न झालं असताना, त्याला एक मुलगी असताना स्वतःच्या मुलीचा हात त्याच्या हातात दिला. अहो नाही सुलक्षणाताई, नाही, खरंच असं काही नाहीये. मूर्ख बाईला कळते का काय बोलतेय ते? जिबेला काही हाड? थांब, हिची बोलतीच बंद करून टाकते. बोलण्याचा माणसाला मोठा अधिकार आहे आणि नेमका तोच त्या गमावून बसल्या. चित्रगुप्त महाराज ते नाही, मला काही ऐकायचं नाही. या कृत्याची तुम्हाला शिक्षा मिळणार आणि कठोर शिक्षा मिळणार. चला, मान्य केलं तुम्हाला माहित नव्हतं. पण मग आता काय करायचं सांगा मला. आता तुमच्या मुलीला बाळ होऊ शकत नाही, त्याचं काय करायचं आबा परब? आमचा कर्णिकांचा वंश पुढे जाऊ शकत नाही हो. त्याच्यावर मला काहीतरी उत्तर द्या ना. द्या मला उत्तर. सुलक्षणाताई, सुलक्षणाताई, तुम्ही पण जरा समजून घ्या ना. तुम्ही एक बाई आहात, आई आहात. आनंदी तुम्हाला आता नाही नातू देऊ शकत, पण हे सगळं आम्ही ठरवून उमजून किंवा तुम्हाला फसवण्यासाठी आम्हाला माहित असलेली गोष्ट लपवून नाही केलेलं. आता आनंदीला बाळ नाही होऊ शकत, देवाच्या मनात नसेल काही, पण त्याला कोण काय करणार ना. तुम्ही सांगा सुलक्षणाताई. मी काय सांगू? मला नातू हवाय, आणि त्यासाठी मला जे करायचंय ना ते मी करेनच. सुलक्षणाताई, आनंदीने तुम्हाला नातू द्यावा, तुमचा वंश पुढे न्यावा, यासाठी फक्त तुम्ही ही सोयरी केलीत का? या घरात तिच्या इतरही कितीतरी जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत, आणि या घरात आल्यापासून ते सगळं ते नीटपणे पार पाडते.
ती राघवरावांची बायको आहे. ती त्याच्यावर प्रेम करते. त्याच्या प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगात ती ठामपणे उभी आहे, त्यांना साथ देते. या घरची सून म्हणून ती सगळी कामं नीट करते, तिच्या जबाबदाऱ्या पार पाडते. मी पाहिले. माझी पोरगी तुम्हाला बाळ नाही देऊ शकत, पण ती आई आहे हे तिने सिद्ध केलंय. या घरातल्या चिंगीला तिनं आपलंसं केलंय, तिला चांगलं वळण लावलंय. तिच्या खऱ्या आईची तिला जाणीवही करून दिलेली नाही, आठवणही करून दिलेली नाही. आई म्हणजे यापेक्षा काय वेगळं असतं सुलक्षणाताई? काय वेगळं असतं? मला विचाराल तर मला एका मागोमाग एक 3 मुली झाल्या, पण मला मुलगा का नाही याची मला कधी खंत नाही वाटली. मुलगा मुलगी असा मी कधी भेदभाव नाही केला. ना मला त्याचा कधी त्रास झाला, ना मला त्याचं कधी ओझं वाटलं. प्रत्येक जण ना आपापलं नशीब घेऊन येत असतो. आई वडिलांना सांभाळायचंच असेल तर मुलीही सांभाळू शकतात, नाहीतर एखादा मुलगा त्यांना अनाथालयातही नेऊन सोडतो. आपण फक्त इतकंच करू शकतो की आपण त्यांना फक्त चांगले संस्कार देऊ शकतो. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो की मी माझ्या आनंदीला चांगले संस्कार दिले. मी, तुम्ही, पाटकर काका किंवा अगदी नंदूरावांच्या आईना सुद्धा ती अगदी चांगलेपणाने सांभाळेल. आपल्यावर वृद्धाश्रमात जायची वेळ नाही येणार. आणि हाच विश्वास मला राघवरावांच्या बद्दलही आहे. त्यांच्यावर तुम्ही संस्कार केलेत, त्या संस्कारांवर विश्वास ठेवा सुलक्षणाताई. आणि हेच संस्कार राघवरावांनी चिंगीवर केलेत. आपली चिंगी या घराण्याचं नाव सांभाळून ठेवेल, नाही मोठं करेल. माझ्या पोरीवर तुम्ही जीव लावा, तिला आपलंसं करा सुलक्षणाताई. तिला कुटुंबापासून तोडू नका. हे कुटुंब तोडू नका. आता ना तुम्ही डॉक्टरांकडे जायला हवं. चांगले डॉक्टर शोधा आणि त्यांना सगळं विचारायचं पथ्याचं. हा, आणि बाहेरचं खाणं अजिबात नाही यापुढे. काय आनंदी, हे काय खायचं काय खायचं नाही बाई, माझ्या तर काही लक्षातच राहणार नाहीये. त्यासाठी मी आहे ना. तुम्ही कशाला काळजी करताय? आणि खरं सांगू का, हळूहळू तुम्हालाच सवय होईल. तुम्हीच मला सांगाल मला हे खायचं नाही, मला ते खायचं नाही. स्वतःची काळजी घ्याल. बरोबर. आनंदी, हा, तू इथे बसली आहेस? अगं आबा आले, त्यांना तुझ्याशी काही गप्पा मारायच्या असतील. तू इथे काय गप्पा मारत बसली आहेस? अहो, कारण गोष्टच अशी आहे. सांगा. काय झालं? सांगा ना, कशाला घाबरताय? अगं वर्षाताई सांगा. वर्षा, काय झालं? दादा, ते तू मामा होणार आहेस. हा, कुणाचा? कुणाचा? अरे माझ्या बाळाचा. मला बाळ होणार आहे. हा, तू आई आई होणार आहे? आणि कधी कळलं हे? आजच कळलं. तू एवढी आनंदाची बातमी दिलीस तू. अभिनंदन, दोघांचंही अभिनंदन. वा वा वा. तू बस बस बस. अरे तू बस बस अरे बस हो. बस बस बस. हे हा आनंदी, एक काम कर. एवढी मोठी आनंदाची बातमी आहे ना, आपण छान सेलिब्रेट करूया संध्याकाळी. छान जेवणाचा बेत कर. मी जेवणाचा बेत केलाच आहे. मी त्या दोघांना बोलवायला आले होते आणि ही बातमी कळली. आता हे सगळेजण येणार आहेत ना, तेव्हा सांगा हा यांना ही बातमी. अगं, आनंदी, नाही आज नको आपण ह्यांना सगळ्यांना सांगूया. कारण काय आहे ना की आम्हाला दोघांना जरा बोलायचंय. आपण बरं बरं बरं, माफ करा. मी अति उत्साहात वाटेल ते बोलायला लागली. तुम्हाला हवं तेव्हा सांगा सगळ्यांना.
काहीच हरकत नाही. नाही नाही आनंदी वहिनी, तुमचा उत्साह बरोबरच आहे. काय आम्हाला सुद्धा सगळ्यांना ही आनंदाची बातमी शेअर करायची, पण काय ना थोडंसं दडपणही आलंय आमच्यावर. कसलं दडपण हे? हा, मला माहितीये, समजू शकतो मी. थोडस आता नवीन जबाबदारी आणि हे सगळं ना. काही घाबरू नको, सगळं व्यवस्थित होईल, सगळं व्यवस्थित कराल तुम्ही. सगळ्या गोष्टी आरोग्यवर्धक असतील, अजिबात काळजी करायची नाही. हा, आणि एक लक्षात घ्या, तुम्ही आई बाबा होणार आहात हे एवढंच नाहीये, आम्ही मामा मामी होणार आहोत, ते आजी आजोबा होणार आहे. सगळ्यांसाठी खूप आनंदाची बाब आहे ही. हे सेलिब्रेशन झालंच पाहिजे. आनंदी, आपण तयारीला लागू. हो, आम्ही तयारी करतो. तुम्ही दोघं निवांत बोला, वेळ घ्या, पण लवकर या. आम्ही वाट बघतोय दोघांची. हा दादा, या लवकर. हो, हो. अभिनंदन. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. दादा. आनंदी, हं? अगं मला पण सांग ना काय करायचंय, मी करते ना. नाही नाही, तुम्ही बसा. तुम्हाला बरं नाही वाटत ना? बसा. बरी आहे ग मी. झालं तुमचं? ताट वाढायला काय भुका लागल्यात सगळ्यांना? बसा. आबा, चला ताट वाढतोय. चला, वडे आले आहेत. अरे वा. अहो काय हो लहान मुलासारखं? ठेवा अगं माझ्यासाठी नाही, चिंगीसाठी घेतलं होतं. ठेवा. आबा, हो, ह्या पिशव्या वगैरे घेऊन कुठे निघालात? रात्रीच्या बसची तिकीट काढली, उशीर होतोय, निघतो आता. आबा, काय बोलताय तुम्ही? अहो, हा सगळा बेत तुमच्यासाठी केलाय आम्ही. ही सगळी मंडळी तुमच्यासाठी आली आहे इथे. असं अचानक कुठे निघालात? कसं आहे ना, मुलीला बाळ झाल्याशिवाय तिच्या घरी जेवू नये असं म्हणतात. खरं तर अशी प्रथा आहे, पण मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो तेव्हाच ती प्रथा मोडून गेली माझ्याकडनं. ती मोडायला नको होती, कारण पूर्वजांनी काहीतरी विचार करून ही प्रथा केली आहे ना. मुलीला मूल झाल्याशिवाय तिचं सासरचं स्थान पक्क होत नाही. तिला सासरची माणसं आपलंसं नाही करत, हे विसरूनच गेलो होतो मी. राघवराव, सांभाळा आनंदीला. आबा, हे बघा, आनंदी ह्या घरची झाली आहे की नाही, आम्ही सर्वांनी तिला आपलंसं केलंय की नाही, हे तुम्ही ठरवा. आनंदीला खरंच इथे त्रास होतोय का आम्ही सगळेजण तिची काळजी घेण्यामध्ये कुठे कमी पडतोय का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. मला एवढंच म्हणायचं आहे की आबा, असे नाराज नका हो प्लीज. नाही राघवराव, नाराज नाही होत मी, पण आता गाडी आहे, निघावं लागेल मला. आबा, आबा, खरं तर आहे ना, तुमच्या मनात जे काही आहे ना ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. तुम्हाला खोटं नाही बोलता येत, आणि मनातल्या भावना तुम्ही नाही लपवू शकत. हे बघा आबा, आम्ही कुठे चुकत असू, काहीही असेल तर तुम्हाला रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे, मी नाही म्हणत नाही, पण प्लीज असं धडकापडकी निघू नका. जावई म्हणून नाही, मुलगा म्हणून मी तुम्हाला सांगतोय. राघवराव, तुम्ही खूप समजूतदार आहात, माझा विश्वास आहे तुमच्यावर. माझी काळजी कळली तुम्हाला, हेच खूप आहे माझ्यासाठी. पण जाऊ दे मला आता. आबा, अहो गाडी काय सकाळची मिळेल, वाटल्यास मी सकाळी डेपोत जाऊन चौकशी करतो. नाही नाही, त्याची काय आता गरज नाही. हल्ली ऑनलाईन वरती सगळं कळतं, आणि ऑनलाईन वर तिकीट सुद्धा बुक होतं. घ्या आबा, गाडीचं सोडा. प्रश्न गाडीचा नाही आहे पाटकर, पण खरंच आता मला इथं थांबायची इच्छाच नाही. आबा, तुमच्या मुलीचं सासर तुम्हाला इतकं परकं वाटतंय का? नाही राघवराव, तसं नाही. बस, मी ह्या पुढे काय बोलू नका, जेवायला बस. या द्या इकडे, द्या. बरं, बसा. बस.
आबा राघवराव, मला खरंच जेवायची इच्छा नाही. मी तुमचं ऐकणार असं वाटलं तुम्हाला. या पहिला घास माझ्या आबांसाठी. हा घास माझ्या आजोबांसाठी. वा, आणि हा सगळं संपवायचं. हा मी इथेच उभी आहे. आबा, तुमच्या रूपाने मला एक चांगला मित्र मिळाला. अहो, तुम्ही आमचे आहात, या घराचे आहात, अगदी तुमच्या या लेकीसारखे. हं? हा घास तुमच्या मित्रातर्फे घ्या. आबा, भरल्या ताटावरून कसे जाऊ देऊ आम्ही तुम्हाला? मग भले तुमची गाडी सुटली तरी चालेल. आबा, तुम्ही या घरात एक लेक दिलीत, पण आता ह्या घरात तुमच्या 2 मुली आहेत. मी पण तुमची मुलगीच आहे की नाही? म्हणून हा घास माझ्याकडून घ्या. आबा परब, जेवणावर राग काढू नका. तुम्हाला माझा राग आला असेल, पण मी जे काही बोलले ते माझ्या मुलाच्या भल्यासाठी बोलले. जेवून घ्या. आनंदी, वडिलांच्या जेवणाकडे लक्ष दे. आबा, मी तुमका खाऊ जाऊ देणार नाही जेवल्याशिवाय. जेवा. माफ करा मला. तुम्ही सगळेजण माझ्यासाठी इथे आलात. आनंदीने माझ्यासाठी एवढा चांगला जेवणाचा पेत केला. मी तुम्हाला कुणालाही न सांगता निघून चाललो होतो. राघवराव, मला वाईट वाटलं, पण परक नाही वाटलं. तुम्ही एवढी सगळी चांगली माणसं माझ्या जवळ असताना मला परक कशाला वाटेल? आता मी जेवत नाही म्हणून तुम्ही एकही घास न खाता मला भरवायला आलात. आनंदी, नेहमीसारखं चांगलं झालंय तुझं जेवण. जेवतो मी, पण तुम्ही पण सगळे जेवा ना. हो, चला बसा बाबा. हो. चिंगी, जा बस. ये चिंगुडी. तू दिलेलं खाऊ बघल्यान की खुश होतो. पोचला पोचला कळवा. हो, कळवतो. मी काय म्हणतो राघवराव, हे तिकीट दाखवल्यानंतर ते मला बसायला जागा देतील ना? नाही म्हणजे आपण तिकीट खिडकीवर जाऊन काढलं नाही ना, ते फोनवर काढलं ना तुम्ही? काळजी करू नका, हे ऑनलाईन बुकिंग आपण केलेलं आहे. तिकीट सुद्धा कन्फर्म झालेलं आहे. हा, हे दाखवा, ते व्यवस्थित तुम्हाला बसायला जागा देतील. आबा, नीट जावा. हो. आबा, 1-2 दिवस राहिला असतात तर बरं वाटलं असतं आम्हाला. कसं आहे ना, 4 हा 2 दिवसाचाच बरोबर. पुढचा मुक्काम वाढला ना की यजमानांना ओझं असतं. काय करताय आबा? आबा? आज नका थांबू मला राघवराव. तुम्ही तुमच्या लग्नाच्या वेळी पण तुम्ही मला पाया पडू नाही दिलं. खरं तर जावयाचा मान होता त्यावेळी, पण तुम्ही त्यावेळी माझ्या वयाचा मान ठेवला. तुमच्या जागी दुसरा एखादा कोणी असताना तर कदाचित आताच्या परिस्थितीत त्याला बायकोचा बाप म्हणजे ओझं वाटलं असतं. आपल्या बायकोला मूल होणार नाही हे कळल्यानंतर कदाचित त्याला असं वाटतं असतं की नको आपल्याला ही बायको, नको तिचा तोपा. तुम्हाला कदाचित वाईट वाटेल, काळानुसार काही गोष्टी बदलतात, पण सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच पटतात असं नाही ना. म्हणून या बाबतीत मला असं वाटतं. आबा,
आनंदी माझी अर्धांगिनी आहे आणि आयुष्यभर एकमेकांची आम्ही साथ देत राहू असं वचन दिलं आम्ही एकमेकांना. मग तुम्हाला वाटतं ह्या अशा गोष्टीमुळे मी तिची साथ सोडेन? असं नाहीये. जगातली इतर लोक बाईकडे मुलं जन्माला घालणारी मशीन म्हणून बघत असतील, पण आपण नाही ना त्यातले. तुम्ही काही काळजी करू नका. आनंदीला मी कुठलाही त्रास होऊ देणार नाही. मी सतत तिच्या सोबत राहणार आहे. आणि आबा प्लीज पाया नका पडत जाऊ. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्यायचा. काळजी करू नका.